योगेशदा, वरळी विधानसभेमध्ये आहात आणि आढावा घेताय नक्की पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीची तयारी कार्यकर्त्यांमध्ये दिसते? पहिल्या शाखेला तुम्ही भेट दिली? नाही, ही माझी खरं तर पहिल्या शाखेला भेट नाही आहे. मागील 5-6 दिवसामध्ये माझी 17वी किंवा 18वी शाखेची ही भेट आहे. माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाने मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची तयारी करत असताना अर्थातच अनेक वर्षांपासूनचे शिवसेनेचे असलेले बालेकिल्ले, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिकांच्या मेहनतीने वेळ आल्यास स्वतःचं रक्त सांडून देखील वंदनीय बाळासाहेबांच्या आदेशाने शिवसेना इथे वाढली, ती रुजली आणि ह्यामध्ये सिंहाचा वाटा नक्कीच हा कोकणवासियांचा होता किंवा आहे. अशा वेळेस मी देखील कोकणातला एक आमदार आहे. कोकणाचं नेतृत्व करत असताना तिथले आमचे जे असलेले संपर्क असतील किंवा आता माझा जन्म मुंबईचा, मुंबईशी असलेले आमचे संपर्क असतील, त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेवटी निवडणूक लढत असताना सगळ्यांनी एकत्र मिळून एकजुटीने ही या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी पूर्वतयारी असेल किंवा माननीय शिंदे साहेबांचा जो काही आदेश असेल त्या आदेशानुसार आपण पुढची करायची जी कारवाई आहे त्यानुसार कशी पावलं उचलायची आहे ती सगळी चर्चा करण्याकरिता आणि शेवटी शाखा भेटी म्हटल्यानंतर आज एक शिवसैनिक, सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून प्रत्येकामध्ये एक ऊर्जा आहे आणि प्रत्येकाची एक उत्सुकता आहे आणि त्या उत्सुकतेमध्ये सहभागी व्हायचं आणि अजून ताकद कशी वाढेल ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपापसामधले हेवेदावे बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजुटीने कसं काम करायचं ह्या सगळ्याच बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी आणि एक शाखा भेटीच्या निमित्ताने आज मी आलोय. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी थेट सामना नाही बघा, मतदारसंघ, विधानसभेचा मतदारसंघ हा कोणाचा आहे ह्याला मी जास्त महत्त्व देत नाही. आज मी जसं म्हटल्याप्रमाणे आज 227 वॉर्ड आहेत आणि या 227 वॉर्डामध्ये जात असताना जे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिलेले आहेत त्या सगळ्याच ठिकाणी आम्ही गाठीभेटी देतो. किंवा सगळ्याच 227 वॉर्डामध्ये आम्ही मुलाखती देखील घेतलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आमचे सक्षम कार्यकर्ते शिवसैनिक आहेत जे निवडणूक लढण्याकरिता तयार आहेत. अशा वेळेस युतीची चर्चा चालू असताना आज मी काही त्या अर्थात घोषणा करू शकत नाही. तो संपूर्ण अधिकार हा माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. परंतु नक्कीच शिवसैनिक हा येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये लढण्याकरिता तयार आहे, तो सज्ज आहे. किंवा मुंबईकर वाट पाहतायत की कधी निवडणूक लागते आणि ह्या विधानसभे क्षेत्रामध्ये असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्यात. आता ह्या विधानसभेचं जर का म्हणायचं झालं तर मार्जिन काय जास्त नव्हतं, अतिशय थोडक्या मताधिक्याने इथले आमदार निवडून आलेले आहेत. तर अशा वेळेला इथे आम्हाला चांगली संधी आहे. तर नक्कीच त्या संधीचा चांगला उपयोग करून घेऊन महानगरपालिकेमध्ये आमच्या नगरसेवक कशी निवडून आणता येतील असे आमचे प्रयत्न असतील. शिवसेनेकडनं अजून उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आली नाही, एबी फॉर्मचं वितरण करण्यात आले नाही, मात्र प्रचाराला मात्र सुरुवात झाली. नाही बघा, प्रचार तर बघा, निवडणूक ही खरं तर आता औपचारिकता फक्त राहिलेली आहे. मागील एका वर्षापासून आम्ही सर्व आपापल्या परीने तिथे मेहनत घेतोय. मागील एका वर्षापासून किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधीपासून शिवसेनेचे सर्व शिवसैनिक हे सक्रिय आहेत, काम करतायत, समाजसेवा करतायत. कोविडच्या कालावधीमध्ये अनेक आपल्या शिवसैनिकांनी इथे मेहनत घेतलेली आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका असू द्यात किंवा मागच्या लोकसभेच्या निवडणुका असू द्यात, याच्यामध्ये युतीचं काम हे प्रामाणिकपणे प्रत्येक शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. अशा वेळेला प्रचार सुरू केला असा विषय नाही, परंतु अर्थातच निवडणूक लढण्याकरिता शेवटी आता रणनीती आखावी लागते. निवडणुकीला सामोरं जात असताना मतदार यादीवरचा अभ्यास असू द्यात, तर काही तांत्रिक गोष्टी असतात, तर त्या बाबतीतलं आमच्या जे काही अनुभव आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत तिथे शेअर करायचे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही कामाला लागलेलो आहोत. दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालेली आहे, युती विरुद्ध महायुती असा थेट सामना असणार आहे. नाही बघा, फक्त सत्तेकरिता खोटं सांगून एकत्र येणं ह्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. तुम्ही खोटं कशाला सांगताय की मराठी माणसाकरता आम्ही एकत्र आलोय म्हणून किंवा मुंबई तुटणार हे तुम्ही खोटं कशाला सांगताय? स्वीकारा ना, हो आम्हाला मुंबईची सत्ता हवी म्हणून आम्ही एकत्र आलोय, हे स्वीकारायला हरकत काय? पण मला वाटतं फक्त मराठी माणसांची दिशाभूल करायची, मराठी मतदारांना भुरळून आपल्याकडे पुन्हा कसं ओढून आणता येईल असा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं मला वाटतं. कारण मागच्या लोकसभेमध्ये देखील आपण पाहिलं, विधानसभेमध्ये देखील आपण पाहिलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत शिवसेनेसोबत मुंबईचा मराठी माणूस आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांसोबतच राहील. असा भुरळून किंवा खोटं बोलून आता मराठी माणसांची मतं तुम्हाला मिळवता येणार नाहीत.
स्पष्ट आहे की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स हा नक्कीच शिवसेनेचा आणि महायुतीचा मुंबईमध्ये असेल. युतीची घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही, तर युतीची घोषणा कधीपर्यंत होईल? आज काही निर्णय होईल का? कारण अवघे 4-5 दिवसच बाकी आहेत. उमेदवारांना देखील मला वाटतं योग्य वेळी ती घोषणा होईल. अगदी चर्चा जी आहे ती अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि लवकरच त्या बाबतीमधली घोषणा हे आमचे वरिष्ठ करतील. आज काँग्रेसची आणि वंचितची आघाडी झाली नाही, वेगळी आघाडी बघायला मिळते. नाही बघा, वंचितचं तसं मुंबईमध्ये काही जास्त अस्तित्व नाही आहे. काँग्रेसचं जे काही अस्तित्व आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करतायत आणि याच्यामध्ये त्यांनी त्यांची युती केलेली आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा असतील, परंतु त्याचा काय परिणाम हा महायुतीवरती होईल असं मला तरी वाटत नाही. आज उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले की मी ज्यांना मोठं केलं त्यांनी माझ्याशी गद्दारी केली आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता माझ्या विरोधात ते लढायला उभे आहेत. बघा, ज्या व्यक्तींनी वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरोधात जाऊन मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंजाला मतदान केलेलं आहे आयुष्यभर, म्हणजे मला वाटतं आता माझ्या जन्मापासून मी पण शिवसैनिक आहे. आमच्या घरामध्ये आम्ही गर्व सैकव हिंदू हे वाक्य ऐकून आम्ही मोठे झालेलो आहोत, वाचून आम्ही मोठे झालेलो आहोत. इथे एकही शिवसैनिक पंजाला कधीच आयुष्यात मतदान करणार नाहीत. त्याच उद्धव ठाकरेंनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंजाला म्हणजे काँग्रेसला मतदान केलेलं आहे. मला वाटतं त्यांनी आम्हाला शिकवणे शिवसेना काय आहे. लहानपणापासून आम्ही देखील शिवसेना पाहिलेली आहे. इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीने शिवसेना लहानपणापासून पाहिलेली आहे. त्यामुळे मला वाटतं गद्दारी वगैरे हा विषय आता तर जनतेने ठरवलं ना, कोण गद्दार आहे कोण नाही ते. ग्रामीण भागामध्ये झालेल्या नगरपंचायती नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगराध्यक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता निवडून आलेले आहेत. जवळपास 70 पेक्षाही जास्त नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. जी विदर्भामध्ये चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून येऊ शकतो हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध करून दाखवलं की. अशा वेळेला आणि कोकणाचा निर्णय, विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये सगळे नगराध्यक्ष हे शिवसेनेचे महायुतीच्या मार्फत निवडून आलेले आहेत. तर अशा वेळेला मला वाटतं जनतेने ठरवलेलं आहे कोण गद्दार आणि कोण नाही. त्यामुळे आता त्यांच्यावरती जास्त काही बोलण्याचं काही राहिलं नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचं टॅक्टिक्स थोडंफार पाहायला मिळतं, कारण अनेक महापालिकांमध्ये आहे ते भाजप स्वबळाचा नारा देताना पाहायला मिळतात. युतीची गोष्ट म्हणून लेट होते, त्यामुळे हे नाही. बघा, शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार, त्याबद्दल कुठेही दुमत असायचं कारण नाही. परंतु सगळ्या निवडणुका जास्तीत जास्त आता 28 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. जास्तीत जास्त निवडणुका ह्या महायुतीच्या मार्फत, युतीच्या मार्फत लढवल्या जाव्यात असा नक्कीच आमचा प्रयत्न असणार आहे. पण शेवटी आमचे वरिष्ठ माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्य नेते जे काही आदेश देतील त्याचं आम्ही पालन करणार आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पवार कुटुंब देखील एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतं, चर्चा नाही. अशी चर्चा होती, पण मला वाटतं पुण्यामध्ये त्यांची जी काही चर्चा होती ती काही यशस्वी होऊ शकली नाही असं दिसून येत आहे मागच्या 2 दिवसामध्ये. परंतु ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. इथे युती होत असतात, युत्या ह्या तुटत असतात. स्थानिक पातळीवरती समीकरणं वेगळी असतात, पण त्याच्याने राज्यावरची जी काय आमची महायुती आहे त्याच्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही. काळोखे प्रकरणात तपास कुठपर्यंत आलेला आहे? पुढे नाही, तो विषय माझा नाही. गृहराज्यमंत्री ग्रामीण तो विषय हाताळतात. परंतु मला वाटतं त्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की सांगेन, घडलेली घटना ही आमच्या कोकणात घडलेली आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती 100% कडक कारवाई करण्यात येईल. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः यामध्ये देखील लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून जे काही आदेश दिलेले आहेत त्यानुसार पोलीस कारवाई करत आहेत. परंतु जे कोणी आरोपी आहेत त्यांना कुठलेही राजकीय तिथे कुठलेही हस्तक्षेप न करता त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तोरवेंनी आरोप केलेले आहेत, शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे असं देखील नाही. मला त्या बाबतीत माहिती नाही, परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही बाबतीमध्ये राजकीय हस्तक्षेप न होऊ देता ह्याच्यामध्ये निष्पक्षपणे कारवाई केली जाईल. सर, जेवढे ताकद दिसते एकनाथ शिंदेची, महापौर महायुतीचा होईल, 100% महापौर महायुतीचा होईल. आणि हे पण ठामपणे सांगतो की महापौर हा मराठीच होईल, हे देखील ठाम. आपल्या सहकार्याच्या माध्यमातून सांगण्यात आलंय 48 तासामध्ये जर युतीची घोषणा नाही झाली तर शिवसेना कुठली तरी वेगळी भूमिका घेईल. या संदर्भात काही पुढील चर्चा होणार आहे? हे कोण बोललंय मला माहिती नाहीये, परंतु शेवटी शिवसेना पक्ष हा आदेशाने चालणारा पक्ष आहे. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळे अधिकार आम्ही दिलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.